नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी 2024चा अर्थसंकल्प घोषित करण्यात आला आहे। मित्रांनो, या अर्थसंकल्प म्हणजे या बजेटमधील टॉप 10 घोषणा, सर्वात मोठ्या 10 अशा घोषणा करण्यात आल्या। त्या घोषणा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बजेटमधील टॉप 10 घोषणा। तर मित्रांनो, या अर्थसंकल्प 2024 मधील सर्वात मोठ्या 10 अशा घोषणा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या आहे। तर मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। तर मित्रांनो, पहिली घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला या ठिकाणी महिन्याला 1500 रुपये महिना हा एवढा मानधन देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी घोषणा केली आहे ती म्हणजे वारीच्या प्रतिदिंडीस 20,000 रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारीसाठी 20,000 रुपयाचं अनुदान देखील या राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं आहे। तर मित्रांनो, तिसरी योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये सहाय्य देण्यात आले आहे। आणि मित्रांनो, हे 5,000 रुपये सहाय्य सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर थकीत वीज बिल देखील माफ करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, मुलींना व्यावसायिक शिक्षणात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ या ठिकाणी करण्यात आले। तर मुलींसाठी महिलांसाठी भरपूर असे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले। तर मित्रांनो, पाचवी घोषणा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेची देखील आपण सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, सहावी घोषणा आहे शुभमंगल योजनेचा निधी वाढवला आहे। तर मित्रांनो, लग्नासाठी मुलींना पहिले 10,000 रुपये या ठिकाणी मिळायचे, ते आता 25,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। 15,000 रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर राज्यातील महिलांसाठी 10,000 पिंक रिक्षा, नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी 10,000 गुलाबी रिक्षा आणि नवीन ॲम्ब्युलन्स या ठिकाणी खरेदी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गाय उत्पादक दुधावाल्यांसाठी गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 लिटर मागे 5 रुपयाचं अनुदान देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, नववी घोषणा आहे ती म्हणजे नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असून या ठिकाणी आता भरपूर असा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, 10वी आणि शेवटची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना देखील या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा या बजेटमधील टॉप 10 घोषणा अर्थसंकल्प 2024 मध्ये आपण पाहिलेला आहे। तर मित्रांनो, खरोखर या योजना या ठिकाणी घोषणा लागू करण्यात येतील का? तर मित्रांनो, खरोखरच या घोषणा या ठिकाणी लागू करण्यात येतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।